देऊळगाव राजा सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक व्यवहार प्रकरणी दिव्यांग नागरिक श्री प्रल्हाद हांडे यांचे पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार काही विकास कामांची बिले मेजरमेंट बुक शिवाय मंजूर करून शासकीय निधीचा अपहार करण्यात आलाय। याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर बीडीओ साहेब पंचायत समिती देऊळगाव राजा यांनी चौकशी समिती नेमली आहे। चौकशीमध्ये सचिव श्री दिलीप चेके आणि तत्कालीन सरपंच तथा प्रशासक सौ संगीता शेटे यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। श्री हांडे यांनी सचिव दिलीप चेके यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत निलंबनाची कारवाई तर सौ संगीता शेटे यांच्यावर शासकीय निधीचा अपहार, विश्वासघात आणि फसवणुकीबाबत भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। तसेच दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। पंचायत समिती कार्यालय देऊळगाव राजा येथे एक अपंग व्यक्ती उपोषणाला बसलेले आहेत। आता आपण त्यांच्या मागण्या बघूयात काय आहेत व काय प्रकार आहे। नमस्कार दादा। दादा, आज आपण उपोषणासाठी बसलेले आहात, तर याचं नेमकं कारण काय आहे? मी प्रल्हाद नारायण हांडे, दिव्यांग व्यक्ती असून सावखेड भोई इथलचा रहिवासी आहे। मी 30/12 एक तक्रार दिली होती। आमच्या सावखेड भोई ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोगामध्ये झालेला भ्रष्टाचाराने नुसार आणि घरकुलात काही अनियमितता आढळल्यामुळे तर मी तक्रार दिल्याच्यानंतर बीडीओ साहेबांनी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीच्या अहवालामध्ये 15 वित्त आयोगाच्या एमबी नसताना सचिव दिलीपराव चेके आणि सरपंच सौ संगीता हरिशेटे यांनी एमबी नसताना स्मशानभूमीचे पैसे आणि ग्रामपंचायतच्या कलरिंगचे पैसे काढले। हे असं याच्यात चौकशी समितीत आढळून आले। चौकशीमध्ये जरी आढळून आल्याच्या नंतर यांनी पुढे कोणत्याच प्रशासनाने काहीच कारवाई केलेली नाही आहे। मी वारंवार बीडीओ साहेबांकडे आलो। मुकेश मेहर म्हणून बीडीओ आहे आपल्या इथं पंचायत समिती देऊळगाव राजाला, त्यांच्याकडे वारंवार येत राहिलो। मी अपंग असताना माझ्यासोबत 2 माणसं, माझी मानसिक त्रास, आर्थिक त्रास भरपूर झालेला आहे। मी त्यांना वारंवार सांगत आहे, पत्रकार GR नुसार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करता येत आहे, पण मग हे तरी पण फौजदारी गुन्हा दाखल करत नाही। मी यांना खूप वेळेस सांगितलं। यांनी 2,09,000 या सचिवाकडून आणि सरपंचाकडून रिकव्हरी भरून घेतलेली आहे। त्याचं पत्र आहे माझ्याजवळ आणि हे दोषी आहे याच्यावरून बी सिद्ध होतं, पण मग हे कारवाई करत नाही। बीडीओ वारंवार टाळाटाळ करत आहे, काही कारण सांगत आहे आणि मी 40 ते 50 वेळेस त्यांना भेटीसाठी इथं आलो, पण ते 3-4 वेळेसच भेटले। काही कारण सांगून येत नाही असं काही सांगत आहे, दौऱ्यावर आहे असं सांगतात। या आरोपी आढळलेले असून सुद्धा अद्याप प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नसून एक अपंग व्यक्तीला येथे जर उपोषण करायची वेळ येत असेल तर आपली लोकशाही लोप पावत चाललेली आहे। तरी सामान्य जनतेला काय न्याय मिळत असेल यावरून आपण विचार करू शकतो। तसेच कोणताही फौजदारी गुन्हा का दाखल झाला नाही यावर खरंच प्रश्नचिन्ह आहे का? बीडीओ साहेब कोणाशी मॅनेज आहेत का, किंवा काही भ्रष्टाचारात त्यांचा हात आहे का? असे अनेक प्रश्न जनतेसमोर निर्माण होत आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।